आपलं मस्त घरच्या घरी गुलाब सरबत तयार झालं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. झालं काय, आमच्याकडं ना भरपूर फुलं आणली होती. फुल मार्केटमधून भरपूर फुलं आणली होती. गुलाबाची वगैरे हार केले मी, आणि ही फुलं राहिली. त्याचं म्हटलं काय करू, याचा काही दुसरा तर काही उपयोग नाही. गुलाबाच्या फुलांचे हार वगैरे नाहीत व्यवस्थित होत. ही फुलं मी धुवून घेतली स्वच्छ, त्याच्या पाकळ्या काढल्या बघा. छान चांगल्या चांगल्या पाकळ्या काढून घेतल्या. मी म्हटलं चला त्याचं सरबत बनवूया. आता तुम्ही म्हणाल उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला, तसं नाही. पण सरबत हे जरा हा गुलाब सरबत पोटाला गारवा देणारं असतं. हे मी फ्रीजमध्ये करून ठेवणार आहे. असं नाही की उन्हाळ्यातच प्यायला पाहिजे. आपण फ्रीजमध्ये करून ठेवू शकतो. चांगलं 6 महिने पण ते टिकतं. आणि बाकीच्या काही वस्तू जास्तीच्या घालणार नाही आहे मी, दाखवते तुम्हाला. हे पाकळ्या बघा स्वच्छ धुवून निथळून घेतल्यात पाणी. चला तर दाखवते तुम्हाला. मी कढई ठेवली इकडं, मी त्या पाकळ्या टाकते त्यात. त्यात मी एक अर्धा ग्लास पाणी घालते. ह्या ग्लासाने अर्धा ग्लास पाणी घातलं मी. आता याच्यावर झाकण ठेवून पाकळ्या शिजू देते मी चांगल्या. झाकण ठेवते त्याच्यावर. मध्ये मध्ये हलवायचं ते. शिजू द्यायच्या चांगल्या आहे. हे बघा, हळूहळू पाकळ्यांचा रंग बघा पाण्यामध्ये उतरायला लागला आहे. पूर्ण शिजू द्यायच्या चांगल्या. हे बघा जवळजवळ आता चांगल्या पाकळ्या शिजून झाल्यात. मी आता ह्या उतरवून घेते आणि गाळून घेते. कढई परत ठेवते गॅसवर. चांगल्या गाळून घेते. हे असं पाणी निघाले. कढईमध्ये मी आता हे बघा वाटीभर साखर घालते. आणि परत अर्धी वाटी पाणी. हे बघा त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालते. आता ह्याचा पाक करून घ्यायचा चांगला. साखर विरघळायला लागली. आता मी ते गुलाबाचं पाणी काढलंय ना, ते ह्यात टाकते. हे बघा किती छान रंग आलाय. अजिबात मी रंग टाकायचा विचार करते, पण रंग टाकायच्या आधीच खूप छान रंग आलाय ह्याला. हे चांगलं उकळू द्यायचं.
अजून मी त्यात काय काय टाकणार आहे, 1-2 वस्तू दाखवते तुम्हाला. याला उकळी येऊ देते चांगली. त्यात मी घालणार आहे बघा, हा 2 लिंबांचा रस आहे. तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड असेल तर तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नाही आहे. आणि सहज सुचलं म्हणून करायला घेतलं मी. माझ्याकडे सायट्रिक ॲसिड नाही आहे तर मी लिंबांचा रस घालणार आहे. आणि हे जे मीठ, हे गुलाबी मीठ असतं ते आपलं नेहमीचं स्वयंपाकातलं नाही आहे, हे गुलाबी मीठ आहे ते घालणार आहे मी. त्याला कोणी सेंधा नमक म्हणतं, कोणी काय म्हणतं. हे बघा, हे घालणार आहे मी. अर्धा चमचा, आपला पोहे खायचा अर्धा चमचा. ते शिजू देते चांगलं. थोडासा रंग घालणार आहे, दाखवते तुम्हाला. हा बघा, हा टॉमॅटो कलर घालते मी थोडासा. हे बघा, तसा आधीच रंग छान आला आहे, पण तरी पण अजून टाकते. उकळू देते चांगलं. अजून व्हायला पाहिजे. एवढं आता बराच वेळ झाला, चांगलं उकळतं आहे. निम्मं झालं, जितकं आपण पाणी घातलेलं होतं त्याच्या निम्मं झालं. एवढं तर ह्यात मी मीठ आणि लिंबाचा रस घालते. लिंबाचा रस घालते. अर्धा चमचा मीठ. आता हे पूर्ण गार झाल्यावर एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. नंतर दाखवते तुम्हाला. गार होऊ देते चांगलं. पूर्ण गार झालं. पूर्ण गार झालं मस्त एकदम. आणि दाटपणा पण आला एवढा. मी या बाटलीमध्ये भरून ठेवते. दुसरी बाटली नाही आहे, ह्याच बाटलीत भरून ठेवते मी. असं नाही होता येणार. थोडंसंच झालं पण हरकत नाही. पोटाला थंडावा देणारं हे असं छान गुलाबाचं सरबत. मी तुम्हाला ग्लास करून दाखवते. मस्त असं आपलं सरबत तयार झालं. गुलाबाच्या पाकळ्या वाया जाऊ न देता मी तसं थोडंसंच झालं पण हरकत नाही. कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.